स्किन केअर नेमकं कसं करायचं, कुठल्या स्टेप्स कधी करायच्या, कुठले प्रोडक्ट्स कधी वापरायचे, अशा बऱ्याच कमेंट्स मला येत असतात आणि त्यांच्याच कमेंट्सवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। काय होत असतं, स्किन केअर करणं म्हणजे खूप साऱ्या स्टेप्स फॉलो करायला लागतील, खूप सारे प्रोडक्ट्स विकत घ्यायला लागतील किंवा आपला खूप सारा वेळ यामध्ये जाणार आहे असं बऱ्याच जणांना वाटतं। पण हा खूप मोठा गैरसमज आहे। अगदी कमी वेळेमध्ये, अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण स्किन केअर करू शकतो। त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचेल, आपले पैसे सुद्धा वाचतील आणि आपली स्किन छान ग्लोईंग दिसण्यासाठी, तुकतुकी दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल। बऱ्याच वेळा काय होतं, स्पेशली ज्या गृहिणी असतात, ज्या हाऊसवाईफ असतात, त्यांना घरामध्ये खूप सारी कामं असतात, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात। यामधून वेळ काढून स्वतःकडे लक्ष देण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नसतो आणि त्यामध्ये जर स्किन केअर करायचं म्हटलं तर त्यासाठी तर अजिबातच वेळ नसतो। आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये सोपं आणि तितकंच इफेक्टिव्ह असं स्किन केअर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण कधी तुम्ही स्किन केअर करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या स्किनच्या टाईपनुसारच प्रोडक्ट्स विकत घ्यायचे आहेत। बरेच जण काय करतात, छान असं स्किन केअर करतात, पण ते जे स्किन केअरसाठी जे प्रोडक्ट्स यूज करतात ते त्यांच्या स्किन टाईपनुसार नसतात। मग काय होतं, त्याचा त्यांना अजिबात फायदा होत नाही, त्यांची स्किन अजिबात चांगली दिसत नाही। मग ते म्हणतात की आम्ही सगळं काही करतो पण स्किन अजिबात चांगली दिसत नाही किंवा अजिबात ग्लोईंग दिसत नाही। तर ही चूक अजिबात करायची नाही। तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्या टाईपनुसारच तुम्ही प्रोडक्ट्स विकत आणायचे आहेत। तर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठीचे वेगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये भेटतात। जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठीचे वेगळे प्रोडक्ट्स मिळतात, सेन्सिटिव्ह स्किनसाठीचे वेगळे प्रोडक्ट्स मिळतात। अशा प्रकारे तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट्स विकत घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी सकाळचं जे स्किन केअर आहे ते कसं करायचं हे बघूया। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे फेस वॉश करणं। काय होत असतं, आपल्या चेहऱ्यावरती डर्ट जमा होत असते, घाण जमा होत असते, त्यामुळे आपली स्किन छान प्रॉपरली क्लीन करणं, स्वच्छ करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। त्यासाठी चांगल्या अशा फेस वॉशने चेहरा छान क्लीन करायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती जी काही डर्ट असेल, घाण असेल ती निघून जाईल आणि आपला चेहरा छान क्लीन बनेल। काय होतं, बऱ्याच अशा मुली असतात, महिला असतात, त्या काय करतात, चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करतात। पण तुम्हाला माहिती आहे का, साबणाचा जो pH लेवल असतो तो एकदम हाय असतो। जर तुम्ही तुमचा चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर केला तर तुमच्या चेहऱ्यामधले जे काही ऑइल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचा चेहरा एकदम डल दिसायला लागेल, निस्तेज दिसायला लागेल आणि एकदम ड्राय तुमची स्किन होईल। त्यामुळे चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर अजिबात करायचा नाही, तर चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचाच वापर करायचा आहे। फेस वॉश निवडताना सुद्धा तुमच्या स्किन टाईपनुसारच फेस वॉश निवडायचे आहेत। आता फेस वॉश नेमका कसा करायचा, तर फेस वॉश करताना जो फेस वॉश आहे तो सगळ्यात आधी तुमच्या हातावरती घ्या, छान रब करा, फोम करा आणि मग फेस वॉश करा। फेस वॉश करताना छान सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याचे जे काही कॉर्नर्स आहेत, जसे की नोज असेल, ही जॉलाईन असेल, कानामागे असेल किंवा अंडर आय एरिया असेल, छान तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करत फेस वॉश अप्लाय करा आणि मसाज करून झाल्यानंतर फेस वॉश धुवून टाका। अशा पद्धतीने जर तुम्ही फेस वॉश केला तर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्सचा त्रास अजिबात होणार नाही आणि तुमची स्किन कधीही अनइवन दिसणार नाही। 2 टोनर। आता टोनर कशासाठी यूज करायचं असतं, तर टोनरमुळे काय होतं, आपल्या चेहऱ्याचा जो pH लेवल आहे तो बॅलन्स राहतो, आपली स्किन छान हायड्रेटेड दिसते, आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स आहेत ते टायटन अप होण्यासाठी आणि आपली स्किन टोन छान लाईटन अप होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते। आता टोनर कोणी यूज करायचं, जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनवाल्यांनी टोनर स्किप केलं तरी चालू शकतं। कारण काय होतं, बऱ्याच वेळा टोनरमुळे ज्यांची स्किन ड्राय आहे ते अजून ड्राय दिसायला लागते। जर तुमची स्किन ड्राय असेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर ओपन पोर्स असतील आणि तुम्हाला टोनर यूज करायचंच असेल तर हायड्रेटिंग टोनर यूज करा। खूप चांगल्या प्रकारचे हायड्रेटिंग टोनर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल, ते तुम्ही यूज करू शकता। आता ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी टोनर यूज करायचंच आहे, कारण काय होतं, ज्यांची स्किन ऑइली असते त्यांच्या चेहऱ्यामधून जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट होतं आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात त्याची साईजसुद्धा लार्ज असते। ओपन पोर्सचा प्रॉब्लेम ऑइली स्किनवाल्यांना बऱ्याच वेळा होतो, त्यामुळे ऑइली स्किनवाल्यांनी टोनर यूज करायचंच आहे। ऑइली स्किनसाठी कोणते टोनर चांगले आहेत त्याचा सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल। तिसरी जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर। स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण काय होतं, जेव्हा आपण चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावतो तेव्हा आपली स्किन छान हायड्रेटेड दिसते, नरिश होते, तुकतुकी दिसण्यासाठी खूप मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावरती वेळाआधी सुरकुत्या अजिबात येत नाहीत। त्यामुळे चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। मॉइश्चरायझर अजिबात स्किप करायचं नाही। मी जे मॉइश्चरायझर यूज करते ते आहे सिटाफिलचं मॉइश्चरायझर। हे जे मॉइश्चरायझर आहे ते नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी खूप सुंदर आहे। जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी सुद्धा
सिटॅफिलचे खूप छान छान मॉइश्चरायझर आहेत. हे जे मॉइश्चरायझर आहे ते 2 वर्षापासून मी यूज करते. खूप सुंदर असं हे मॉइश्चरायझर आहे. स्किन खूप वेळेसाठी आपली स्किन छान सॉफ्ट राहते, तुकतुकीत राहते, नरिश राहते. एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये हे मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. डॉट कलर सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. हे छान मॉइश्चरायझर तुमच्या स्किनमध्ये जेव्हा ॲब्झॉर्ब होईल त्यानंतर तुम्ही पुढची स्टेप करायची आहे. आता त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. स्पेशली ज्या गृहिणी असतात त्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरणं अवॉइड करतात. त्यांना असं वाटतं की आपण तर दिवसभर घरामध्येच असतो, मग कशासाठी सनस्क्रीन लावायचं. पण सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. स्पेशली जर तुम्ही सकाळचं स्किन केअर करणार असाल तर सगळ्यात शेवटी चेहऱ्याला सनस्क्रीन अप्लाय करायचंच आहे. काय होत असतं, आपण घरामध्ये जरी असलो किंवा बाहेर जरी असलो तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती सूर्याचे UV रेज येत असतात आणि त्या UV रेजमुळे काय होत असतं, आपल्या चेहऱ्यामध्ये जे मेलॅनिन आहे ते जास्त प्रमाणात तयार होतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, मेलाझ्मा असेल, अशा प्रकारचे बरेच स्किनचे प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात. घरामध्ये जरी असाल, बाहेर जरी असाल तरी सुद्धा चेहऱ्याला सनस्क्रीन हे लावायचंच आहे. आता बऱ्याच जण मला कमेंट्स करतात की ताई चांगलं सनस्क्रीन कोणतं आहे. तुमची स्किन जर ड्राय असेल, नॉर्मल असेल किंवा ऑइली असेल, या सगळ्या स्किन टाईपसाठी न्यूट्रोजेनाचं सनस्क्रीन खूप छान आहे. जर हे सनस्क्रीन तुम्हाला सूट नाही झालं आणि कोणतं सनस्क्रीन घ्यायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा आणि ते जे सनस्क्रीन तुम्हाला सजेस्ट करतील ते तुम्ही यूज करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, मेलाझ्मा हाईड होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला अजिबात स्किनचा कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही. आता बऱ्याच कमेंट्स मला अशाही येतात की ताई सनस्क्रीन लावल्यानंतर चेहरा खूप जास्त ऑइली दिसतो आणि खूप जास्त चिपचिपा दिसतो. सनस्क्रीन लावल्यानंतर छान असं कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावरती लावा किंवा एखादी लूज पावडर चेहऱ्यावरती लावा किंवा सिंपल अशी घरामध्ये असणारी पॉन्डची पावडर असेल, हिमालयाची पावडर असेल ती तुम्ही लावू शकता. यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त तेलकटपणा येणार नाही किंवा सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्हाला खूप जास्त चिपचिप जाणवणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरती एक मॅट फिनिश येण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल. आता सकाळचं स्किन केअर कसं करायचं हे तुम्हाला समजलं नसेल तर अजून एकदा सांगते. सगळ्यात आधी छान फेस वॉश करायचा आहे. टॉवेलने छान टॅप ड्राय करायचा आहे. त्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझरने छान मसाज करायचा आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर 1 ते 2 मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावरती सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे खूप सिंपल पद्धतीने तुम्ही सकाळचं स्किन केअर करू शकता. हे झालं सकाळचं स्किन केअर. आता रात्री सुद्धा स्किनची छान काळजी घेणं, स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल किशोरी सकाळीच स्किन केअर करायचा एवढा कंटाळा येतो, रात्री सुद्धा परत स्किन केअर करायचं का? तर हो, तुम्हाला जर तुमची स्किन छान ग्लोईंग दिसावी, तुकतुकीत दिसावी, स्पॉटलेस दिसावी असं जर वाटत असेल तर रात्री झोपताना स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला जास्त काही अजिबात करायचं नाही. सिंपल रात्री झोपताना ॲटलिस्ट फेस वॉश नक्की करा. कारण काय होतं, दिवसभर आपल्या चेहऱ्यावरती घाम येत असतो, धूळ बसत असते, डर्ट बसत असते, ती छान प्रॉपरली क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला जर स्किन केअर करायचं नसेल तर ॲटलिस्ट फेस वॉश नक्की करा. त्यामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होणार नाही किंवा तुमच्या चेहऱ्यावरती ब्रेकआउट्स येणार नाहीत. रात्रीचं स्किन केअर करताना सिंपल फेस वॉश करायचं आहे आणि फेस वॉश करून झाल्यानंतर छान असं मॉइश्चरायझर तुमच्या स्किनवरती लावायचं आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावता आणि जेव्हा तुम्हाला सकाळी उठता तेव्हा तुम्हाला तुमची स्किन एकदम सॉफ्ट जाणवते. त्यामुळे रात्री झोपताना फेस वॉश करून मॉइश्चरायझर लावून झोपायचं आहे. यामुळे तुमची स्किन तुकतुकी दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल. तर बेसिक जरी तुम्ही स्किन केअर केलं तरी सुद्धा तुम्हाला स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमची स्किन छान दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल. हे झालं रोजचं स्किन केअर रुटीन. आपली स्किन छान ग्लोईंग दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी 15 दिवसातून एकदा काय केलं पाहिजे, तर 15 दिवसातून एकदा क्लीनअप नक्की करा. आता तुम्ही म्हणाल किशोरी स्किन केअर करायचाच एवढा कंटाळा येतो, आता क्लीनअप कधी करायचं, तेही पार्लरमध्ये जाऊन. तर तुम्हाला पार्लरमध्ये जायची अजिबात गरज नाही. घरच्या घरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे क्लीनअप करू शकता. क्लीनअप करण्यासाठी पार्लरमध्ये जायची अजिबात गरज नाही किंवा तुम्हाला प्रोडक्ट सुद्धा विकत आणायची अजिबात गरज नाही. अगदी घरच्या घरी कमी वेळेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे क्लीनअप करू शकता, जेणेकरून तुमची स्किन छान तुकतुकी दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्कीच देणार आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. थोडक्यात सांगते, जेव्हा तुम्ही क्लीनअप करता तेव्हा सगळ्यात आधी तुमचा चेहरा छान फेस वॉशने क्लीन करायचा आहे. चेहरा क्लीन केल्यानंतर माइल्ड अशा स्क्रबने चेहऱ्यावरती छान स्क्रब करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, स्क्रब निवडताना खूप
जास्त मोठ्या पार्टिकल्सवाला स्क्रब अजिबात यूज करायचा नाही. ज्या स्क्रबचे पार्टिकल्स एकदम छोटे असतात अशा माइल्ड पार्टिकलचा स्क्रब यूज करायचा आहे. सर्क्युलर मोशनमध्ये सगळ्या चेहऱ्यावरती छान स्क्रब करायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरची जी काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती प्रॉपरली निघून जाईल आणि तुमचा चेहरा छान ग्लोईंग दिसायला लागेल. स्क्रब केल्यानंतर छान असं एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये टर्बनचा टॉवेल डीप करायचा आहे आणि त्या टॉवेलने छान नाकावरती ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स आहेत त्या ठिकाणी स्टीम घ्यायचे आहे. आणि जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हिंग जे टूल मिळतं त्या टूलने सगळ्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स छान रिमूव्ह करायचे आहेत. प्रेशर अजिबात द्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहेत. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे फेस मास्क. आता फेस मास्कसाठी तुम्ही घरगुती कुठलेही फेस मास्क यूज करू शकता. तुम्ही मुलतानी मातीचा फेस मास्क यूज करू शकता किंवा तुम्ही बेसन दहीचा फेस मास्क यूज करू शकता. जे होममेड आपण फेस मास्क यूज करतो ते तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे सिंपल पद्धतीने जरी तुम्ही घरी क्लीनअप केलं तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स प्रॉपरली निघून जातील आणि तुमचा चेहरा एकदम सॉफ्ट बनेल, एकदम सफल बनेल. अशा प्रकारे तुम्ही 15 दिवसातून एकदा घरच्या घरी क्लीनअप नक्की करा. अशा प्रकारे तुम्ही सिंपल असं बेसिक स्किन केअर केलं आणि 15 दिवसातून एकदा जरी क्लीनअप केलं तरी सुद्धा तुमची स्किन छान ग्लोईंग दिसण्यासाठी, तुकतुकी दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.